या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग धरम किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबनाती तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हसतो, गगनातली तू चांदणी, मृगनयना ग तू हासिनी. तुला जरी तू बावरी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी. अनुरागिनी, अनुरागिनी ग परी, अनुरागिनी, अनुरागिनी ग परी. तुम्ही मला ऑफिस जाताच विसरता की घराबाहेर पडताच विसरता? आणि जर मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुला उद्या सकाळी किचनमध्ये चहा पिताना दिलं तर? मला तर माहीतच नव्हतं की तुम्ही इतके रोमॅन्टिक आहात, मस्करी करू शकता. यामध्ये काही फोटोग्राफ्स आहेत. दिस गर्ल्स आर ऑल फ्रॉम मिडल क्लास फॅमिली. या सगळ्या मुली फार गुणी आहेत, वेल कल्चर्ड. आय होप की यामधील कोणी तुझी कंपेनियन बनू शकते. माझी सून. I'll see.
इच्छा होते की तुझ्यासोबत काही वेळ घालवा. वेळ तर आधीपासूनच तुमच्याजवळ कमी होता. हो, पण आता वेळच कमी उरलाय. माझ्या मनात हे गिल्ट नेहमीच राहिले की लहानपणापासून आजपर्यंत मी तुला नीट वेळही नाही देऊ शकत. या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते बिनधास्त बोला. जेवढा वेळ तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ मी तुम्हाला देईन. मनोज, मला वाटतं की तू उद्या ऑफिसमध्ये ये. का? मी उद्या ऑफिसमध्ये त्या सगळ्या मुलींना बोलावलं. मला वाटतं तू एकदा त्यांच्याशी बोलून घे. मला काही सांगायचं आहे. माझ्या विचारात एक मुलगी आहे. फक्त तिला आता शोधायचं आहे. आता ती भेटल्यावरच मी माझ्या आयुष्यात काही विचार करू शकेन. कोण आहे ती मुलगी? अजूनपर्यंत जर नाही भेटली, पण विश्वास आहे की लवकरच ती मला भेटेल. तुम्ही इथे? मी तुम्हाला तुमच्या केबिनमध्ये शोधत होतो. दिस साइड इज गुड. सर गरमागरम कॉफी. माझ्यासाठी पण कॉफी आणली का? हो सर, पण कॉफी नाही, ग्रीन टी. थँक्यू. तसे मी ग्रीन टीच पितो. हो. हे घ्या. सर तुमच्या दोघांसाठी जेवण लावू का? माझ्यासाठी नाही, यांच्यासाठी लाव. नाही नाही, मी लंच नंतर करणार. ओके सर. मी नेहमीच बिझनेसच्या जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण डेस्टिनी माझा पाठलाग करत होती. मला माहिती आहे की तुम्ही या वातावरणात कम्फर्टेबल नाही आहात, पण खूपच लवकर हे सगळं तुम्हाला सूट व्हायला लागेल. हो, तसं तर ऑप्शन नाही आहे, बट आय एम लुकिंग फॉरवर्ड. देव, तू ज्या प्रकारे या कंपनीला चालवत होतास त्याच प्रकारे चालव. प्लीज डोंट टेक मी ॲज अ बॉस. मला वाटतं की आपण मित्रांसारखं काम करावं, ज्यामुळे मी माझ्या जबाबदाऱ्यांना चांगल्या प्रकारे पार पाडू शकेन. मी पूर्ण प्रयत्न करेन की तुम्हाला हे फिलिंगच येणार नाही की मी तुमचा एम्प्लॉई आहे. यापेक्षा महत्वाचं हे आहे की तू मला हे फील नको होऊ देऊस की मी तुझा बॉस आहे. उड़ी उड़ी बैठी पनवैया दुकनिया वे, पनवा के सब रस ले लियो रे पिंजड़े. पांडे? अरे पांडे भाऊ, अरे तुम्ही लग्न करून आले आणि एकटे एकटे चहा पिताय? मिठाई कुठे? अच्छा चल हे सांगा, आम्हाला तुझ्या लग्नात का नाही बोलवलं? हे बघ त्रिपाठी, लग्नाची गोष्ट नको करूस, नाहीतर मी नाहीतर काय, नाहीतर हा गरमच्या तुझ्या तोंडावरच टाकेन मी. हा तोंडावर का टाकणार? तोंडावर का टाकणार तू? अरे जेव्हा तू माझं मन दुखावणार तेव्हा मी काय करणार?
अरे वाटतंय की मी तुझ्या दुखत्या नसेवर हात ठेवलाय हं? मग नाही तर काय. काय झालं तुझं? लग्न तर झालं की नाही? नाही झालं? अरे मुलीच्या मापानं म्हटलं की आम्हाला उद्याच्या उद्या लग्न करायचंय. नाहीतर मुलीचं लग्न आम्ही दुसरीकडे कुठेतरी करून टाकू. मग काय? मग काय, अरे मी पूर्ण व्यवस्था केली जोमामध्ये आणि नवरदेव बनून मंदिरात सुद्धा गेलो. मग काय झालं? नवरी नाही आली का? आली, नवरी बनून आली, मग पण माझ्या गळ्यात हार टाकायला नाही. हं. तर मला हे सांगायला की तुम्ही माझ्या मार्गातून निघून जा. अरे मुलीच्या बापाचा डाव होता. अरे मुलीने स्मार्ट प्लॅन बनवला होता. लग्नाची पूर्ण व्यवस्था करायला लावली माझ्या पैशानं आणि लग्न केलं दुसऱ्याच कुणाशी. अरे मुलीचा बाप आणि मुलगी मिळून तर खेळच मांडला त्यांनी माझा. बापरे, हे तर खूपच वाईट झालं यार. अरे पांडितजी, याला तर म्हणतात ना, शादी का लड्डू जो खाय जो ना खाय वो भी पछताय. जाऊ दे ते सोड. मी तुला नाही गरमागरम चहा, स्पेशल वाली चहा. अरे तुला लय मजा येते ना माझ्या दुःखावर. तर जा तू चहा पी आणि तोंड गोड कर, मी जातो. अरे पांडितजी, कुठे चाललं? अरे फुलवाल्याला हाराची उधारी द्यायची, तो गेटवर उभा उभा वाट बघतोय माझी. अरे पांडेजी, बिचारा पांडेजी. जुनू, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ताच माझं सॅवेशी बोलणं झालं तुझ्याबद्दल. ती म्हणत होते की तू तिला कुठल्या तरी कंपनीचं खूप चांगलं डील आणि पॅकेज दिलंयस. नाहीतर ती परत येणार होती मुंबईला. यार माझ्या कंपनीचा तर बँडच वाजला असता. तू यार सांभाळून घेतलंस मला, माझ्या कंपनीला आणि सॅवीला पण. कामत ती इव्हेंट कंपनी खरं तर एक लोकल इव्हेंट कंपनी आहे. त्यांनी फक्त माझ्या बोलण्यावर मोठं पॅकेज देण्याचं प्रॉमिस केलं. म्हणूनच त्यांचं कॉन्ट्रॅक्ट, त्यांचे चेक्स सर्व खोटे आहेत. मी पुन्हा एकदा सॅवीला फसवण्याचा प्रयत्न करत होतो, माझ्या कमिशनसाठी आणि तुझ्या कंपनीसाठी. हा तर मग चांगलंच आहे ना. त्या कंपनीला तिच्या कामाची किंमत देऊन टाकू. पण मी आता माझा विचार चेंज केलाय. काय? सॅवी उद्या सकाळी मुंबईला येते आणि कामत एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे झुनुकने खोट्या कामाचा खोळखोळा वाजवणं बंद केलं आहे. जुनूक, मस्करी करू नकोस. मी बर्बाद होऊन जाईन. कामत तू खूप लोकांना बर्बाद केलेलं आहेस. एकदा स्वतःला बर्बाद करून बघ, एक्सपिरियन्स कर, चांगलं वाटेल. वेडा झालायस का? हो, जेव्हापासून आयुष्य समजलंय तेव्हापासून असंच वेड्यासारख्या गोष्टी करतोय. पण हो, आता ह्या गोष्टी फक्त गोष्टीपर्यंतच नाही राहणार, तर ऍक्शन पर्यंत जातील. हे बघ जुनूक, या इव्हेंटची सिरीज होऊन जाऊ दे. त्यानंतर तू जे काही सांगशील ते मी करायला तयार आहे. कामत, मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की सॅवी उद्या सकाळी मुंबईमध्ये येते. यानंतर कधीही माझ्याकडून अशा तशा कामांची आशा नको ठेवूस, कारण की आता झुनुक ज्या आगीत तपत आहे ना, ती आग खूप तेज आहे. हा, जर तू असा तसा जाळ टाकण्याचा प्रयत्न केलास ना, तर तू असा जळशील की तुझी राख सुद्धा नाही मिळणार. हे बघ जुनूक, तुला माहित नाही की माझी पोच कुठपर्यंत आहे. मला माहितीये की तुझ्यासारखी माणसं गुडघ्यावर चलून खूप दूरपर्यंत जातात. पण काहीही करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव की झुनुक आता स्वतःच्या पायावर उभा राहून चालायला लागलाय. म्हणून माझा कदही उंच आहे आणि माझी हद्दही. आणि हो, जर परत तुझ्या मोबाईलवरून माझ्या फोनची घंटी वाजली
तर मी तुझी नक्कीच वाजवेन. बट आय एम लुकिंग फॉरवर्ड देट. तू ज्या प्रकारे या कंपनीला चालवत होतास त्याच प्रकारे चालव. प्लीज डोंट टेक मी ॲज अ बॉस. मला वाटतं की आपण मित्रांसारखं काम करू, ज्यामुळे मी माझ्या जबाबदाऱ्यांना चांगल्या प्रकारे पार पाडू शकेन. मी पूर्ण प्रयत्न करेन की मी तुम्हाला हे फिलिंग येऊ देणार नाही की मी तुमचा एम्प्लॉई आहे. यापेक्षा महत्वाचं हे आहे की तू मला हे फील नको बोलूस की मी तुझा बॉस आहे. ही घ्या तुमची ग्रीन टी. अगं मी ग्रीन टी ऑफिसमध्ये पितो. इथे घरी मी तुझ्या हातचा बनवलेला चहा पितो, ते सुद्धा दुधाचा. हा दुधाचाच आहे. ग्रीन टी मध्ये दूध? अरे नाही नाही, हा माझ्या हातचा बनवलेला दुधाचा चहा आहे. चांगला आहे. आज तुमच्या ऑफिसमध्ये दिवस कसा गेला? आजचा दिवस तर खूपच चांगला गेला. छोटे साहेब ऑफिसमध्ये आले होते. सगळ्यांनी त्यांना खूप अप्रिशिएट केलं आणि सगळ्यांनी त्यांना खूप पसंत सुद्धा केलं. चांगला माणूस आहे. हो का? आणि हो, ते तर हे पण म्हणत होते की तुझा जो एनजीओ आहे ना, तो सुद्धा आमच्या ऑफिसच्या प्रीमाइसमध्ये शिफ्ट करणार आहे. खरंच? हां. तसेही आपले बरेच दिवस असेच निघून गेले. आता प्रत्येक क्षण एक्साइटिंग असणार आहे, हो ना? आणि रोमॅन्टिक सुद्धा. तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? हो, आम्ही एकमेकांना ओळखतो. ते कसं? एकांत, मी तुला सगळं सांगते, पण अगं राहू दे ना. जर तुला अनकम्फर्टेबल फील होत असेल तर मला ऐकायचंच नाही. इट्स ओके. जेवण तयार आहे, चलायचं? हो चला. यांनी सांगितलं की तुम्ही खूप चांगला स्वयंपाक करता.
याच बहाण्याने तुमच्या एका आणखी गुणाचा आम्हाला परिचय मिळणार आहे. ओ म्हणजे तुम्ही अनुदामिनीला तिच्या गुणांमुळे ओळखता. बेस्ट विशेष सारखे असतात. हॅलो. मला खूप आनंद झाला की आज तुम्ही ऑफिस जॉईन केलंत. जर मला आधीच माहिती असतं तर मी पण तुम्हाला ऑल द बेस्ट म्हटलं असतं. काही माणसं जे आपल्या आयुष्यात असतात ते बेस्ट विशेष सारखे असतात. जरी तुम्ही म्हटलं नाही तरी तुमच्या बेस्ट विशेष माझ्यापर्यंत पोहोचतील. देव पण खूप खुश आहेत. हं. मला वाटते की मी उद्यापासूनच ओल्ड एज होम जॉईन करावं. खूप सारं काम शिल्लक राहिलंय ना. आणि तसं पण नीनाताई आणि करुणाताईंचं बीपी पण खूप हाय झालंय. खूप स्ट्रेसमध्ये होत्या दोघी. पण एव्हरीथिंग इज ओके ना. तुम्ही फोन केला मला चांगलं वाटलं. उद्या पॉसिबल आहे की मी ओल्ड एज होम येईल. बरं. गुड नाईट. ओके बाय. जर तुझ्याजवळ वेळ असेल तर मला तिथे बसून तुझ्याशी काही बोलायचं होतं. इथे काय प्रॉब्लेम आहे? इथेच सांग. सायवी, जर तुला वाटेल तर तू परत तुझ्या जुन्या फ्लॅटमध्ये जाऊ शकतेस. जनू प्लीज मस्ती नको करूस.